ज्ञानश्री न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। आज 15 सप्टेंबर इंजिनियर्स डे। जगभरातील समस्त इंजिनियर्सला सन्मानित करण्याचा हा दिवस। वळूयात आजच्या आपल्या ठळक बातम्यांकडे। इंजिनियर्स डेच्या निमित्ताने ज्ञानश्री न्यूजच्या माध्यमातून एक चांगला इंजिनियर घडवण्यासाठी कॉलेज अंतर्गत उपक्रम राबवले जातात आणि याच गोष्टींचा आपण आढावा घेणार आहोत आजच्या आपल्या विशेष भागात। तर आता आपल्यासोबत आहेत आपल्या न्यूज चॅनलची प्रतिनिधी अनुजा आणि धनिषा। जाणून घेऊया त्यांच्याकडून आपली ज्ञानश्री। नमस्कार। ज्ञानश्रीच्या कार्यकिर्दीचा विचार केला असता ज्ञानश्रीची खूप सारी वैशिष्ट्ये लक्षात आली, परंतु ज्ञानश्रीचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हे कॉलेज एका निसर्गरम्य आणि वनराईने नटलेल्या जागेमध्ये स्थापन केले गेलेले आहे। विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सातारा शहरातील प्रथम इन्क्युबेशन सेंटर हे ज्ञानश्री इन्स्टिट्यूट मध्ये स्थापन केले गेलेले आहे। विविध कंपन्यांच्या स्पॉन्सर लॅबोरेटरीज या देखील ज्ञानश्री इन्स्टिट्यूट मध्ये उपलब्ध आहेत। तसेच विद्यार्थ्यांसाठी टेक्निकल इव्हेंट्स, व्हॅल्यू ॲडेड प्रोग्राम यांचे देखील आयोजन ज्ञानश्री इन्स्टिट्यूट मध्ये केले जाते। त्याचमध्ये ज्ञानाविष्कार या इव्हेंटमधून विद्यार्थ्यांनी विविध प्रोजेक्ट तयार केले होते। तसेच विविध कंपन्यांच्या फॅकल्टीचे गेस्ट लेक्चर्स, वेबिनार्स यांचे देखील आयोजन केले जाते। त्याचप्रमाणे नॅशनल लेवल प्रोजेक्ट कॉम्पिटिशन यामध्ये सुद्धा विद्यार्थी सहभागी झाले होते व त्यांनी यामध्ये उत्कृष्ट यश संपादन केले। फक्त अकॅडमिक्स मध्ये नाही तर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सोशल ऍक्टिव्हिटीचे सुद्धा आयोजन केले होते व त्यामध्ये विद्यार्थ्यांचा भरपूर असा प्रतिसाद। वुमन्स डे असो, शिवजयंती असे उत्साह वाढवणारे, संस्कृती जपणारे कार्यक्रम देखील साजरे केले गेले। कॅमेरामन स्वप्नील सोबत अनुजा इंगळे। नमस्कार। ज्ञानश्री न्यूज मध्ये आपण सन 2019-20 या वर्षातील इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटचा आढावा घेणार आहोत। 20 ऑगस्ट रोजी इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटमध्ये नवीन ऍडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम व खेळाचे आयोजन करण्यात आले। 5 सप्टेंबरला शिक्षक दिन असतो। या दिवशी डिपार्टमेंटतर्फे शिक्षकांसाठी विविध खेळ व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। तसेच 15 सप्टेंबर रोजी इंजिनियर्स डेच्या निमित्ताने पोस्टर कॉम्पिटिशनचे आयोजन करण्यात आले। त्यामध्ये विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसादही मिळाला। 28 जानेवारी या दिवशी ज्ञानोत्सवाच्या निमित्ताने मॉक इंटरव्ह्यू व पझल कॉम्पिटिशनचे आयोजन करण्यात आले। आपल्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांसोबत बाहेरील कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा उत्तम प्रतिसाद दिला। 30 जानेवारी या दिवशी शहीद दिनाच्या निमित्ताने डिपार्टमेंटकडून कार्यक्रम आयोजित करण्यात आला। कार्यक्रमात दीप प्रज्वलन करून शहीदांना आदरांजली वाहण्यात आली। 11 मार्च रोजी सेफ्टी डेच्या निमित्ताने इलेक्ट्रिकल सेफ्टी या विषयावरती विद्यार्थ्यांनी सेमिनार दिले। तसेच 20 मार्च रोजी डिपार्टमेंटच्या विद्यार्थ्यांनी कोर्टी या गावामध्ये जाऊन स्वच्छता अभियान राबवले। 1 मे या दिवशी आपण महाराष्ट्र दिन साजरा करतो, परंतु कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेता डिपार्टमेंटकडून ऑनलाईन व्हिडिओ मेकिंग कॉम्पिटिशन पार पडले। अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटतर्फे विद्यार्थ्यांच्या तांत्रिक, सामाजिक व वैयक्तिक कलागुणांना वाव दिला जातो। याचाच परिणाम म्हणून डिपार्टमेंटचे अनेक विद्यार्थी उच्च स्तरांवर कार्यरत आहेत। मी इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटमधून धनिषा काटकर। धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। यानंतर आपण आणखी अजून गोष्टी जाणून घेणार आहोत आपल्या ज्ञानश्रीबद्दल, पण त्याआधी घेऊयात एक छोटासा ब्रेक। कुठेही जाऊ नका, पाहत रहा ज्ञानश्री न्यूज। आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। वळूयात आपल्या पुढच्या बातमीकडे। यानंतर बातमी आहे विद्यार्थ्यांचे शिक्षण परिपूर्ण घडवण्यासाठी कॉलेजमध्ये राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांविषयी। यासाठी आपल्या सोबत आहेत आपल्या न्यूज चॅनलचे प्रतिनिधी डिप्लोमा ईएनटीसी मधून सूरज आणि सीएससी मधून अक्षय। नमस्कार। यंदाच्या 2019-20 या वर्षातील ईएनटीसी डिप्लोमाचा आपण आढावा घेणार आहोत।
15 सप्टेंबर 2019 रोजी सर्व विद्यार्थ्यांनी मिळून इंजिनिअरिंग डे उत्साहामध्ये साजरा केला होता. त्या दिवशी वेगवेगळ्या क्विज व वेगवेगळ्या कॉम्पिटिशन घेऊन हा दिवस साजरा करण्यात आला होता. 28 जानेवारी 2020 रोजी सर्व विद्यार्थ्यांनी मिळून टेक्निकल इव्हेंट डे म्हणून हा दिवस साजरा केला होता. या दिवशी वेगवेगळे टेक्निकल गेम व वेगवेगळे टेक्निकल क्विज घेऊन हा दिवस साजरा करण्यात आला होता. विशेष म्हणजे या दिवशी बाहेरील विद्यालयातील विद्यार्थ्यांचा सुद्धा सहभाग यामध्ये बघायला मिळालेला होता. त्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण दिसून येत होते. स्पोर्ट डे मध्ये सर्व विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या स्पोर्टमध्ये सहभाग नोंदवला होता. त्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे व खेळीमेळीचे वातावरण दिसून येत होते. डिप्लोमा गर्ल्सला पारितोषिक सुद्धा मिळालेले होते. प्रोजेक्ट एक्झिबिशन मध्ये सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. त्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण दिसून येत होते. त्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवलाच होता, परंतु त्यातील काही विद्यार्थ्यांना पारितोषिक सुद्धा मिळालेले होते. 26 डिसेंबर 2019 रोजी NSS अजिंक्यतारा साखर कारखाना शेंदळे या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. त्या दिवशी तेथील सर्व परिसर सर्व विद्यार्थ्यांनी स्वच्छ व सुंदर केलेला होता. त्यातून विद्यार्थ्यांमधील सहकार्याची भावना दिसून आली होती. 5 सप्टेंबर 2019 रोजी सर्व विद्यार्थ्यांनी मिळून टीचर डे हा उत्साहामध्ये साजरा केलेला होता. त्या दिवशी काही विद्यार्थी स्वतः टीचर म्हणून बाकीच्या विद्यार्थ्यांना शिकवत होते. त्यामुळे टीचर व विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत होते. ज्ञानोत्सव 2020 यामध्ये बेस्ट आउटगोईंग स्टुडंट व बेस्ट क्लास असे अवॉर्डही ENTC डिप्लोमाला सन्मानित करण्यात आले होते. कॅमेरामॅन सतीश नमस्कार. यंदाच्या 2019-20 वर्षभरामध्ये घडलेल्या विविध उपक्रमांचा आपण अहवाल घेऊया. दिनांक 15 सप्टेंबर 2019 रोजी CSE डिपार्टमेंट तर्फे इंजिनियर्स डे साजरा करण्यात आला. या दिवशी विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेमध्ये शॉर्ट स्टोरी रायटिंग व क्विज कॉम्पिटिशन या स्पर्धेंना विद्यार्थ्यांचा उत्कृष्टपणे प्रतिसाद मिळाला. दिनांक 28 जानेवारी 2020 रोजी ज्ञानाविष्कार टेक्निकल इव्हेंट्स योजिले होते. फाइंडिंग एरर्स, ब्लाइंड सी, वेब पेज डिझाईन, इन्स्टॉलेशन ऑफ OS, ट्रबल शूट अशा स्पर्धेंचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे बाहेरील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे चांगले प्रतिसाद मिळाले. दिनांक 5 जून 2020 रोजी संपूर्ण जगभरात लॉकडाऊन चालू असताना CSE डिपार्टमेंटने ऑनलाईन मार्फत गुगल मीटद्वारा पर्यावरण दिन साजरा केला. तसेच दिनांक 5 सप्टेंबर 2020 रोजी शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांसाठी ऑनलाईन प्रोग्राम योजिले व शिक्षकांना सन्मानित केले. CSE विभागामधून 19 विद्यार्थ्यांना कॉग्निझंट, एटोस इंटेल, अम्युरा व इन्फोसिस अशा नामांकित कंपनींमध्ये प्लेसमेंट मिळाली. शैक्षणिक वर्ष 2019-20 चे बेस्ट डिपार्टमेंट ऑफ द इयर हा अवॉर्ड CSE विभागाला देऊन गौरविण्यात आले व CSE विभागाचे प्रमुख यांना बेस्ट HOD ऑफ द इयर हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. अशा प्रकारे CSE डिपार्टमेंटमधून वर्षभरामध्ये विविध उपक्रम राबवण्यात आले. कॅमेरामॅन सारस शिंदेसह अक्षय जाधव. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. यानंतर आपण आणखी अजून गोष्टी जाणून घेणार आहोत आपल्या ज्ञानश्रीबद्दल. पण त्याआधी घेऊयात एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत रहा ज्ञानश्री न्यूज.
या वर्षातील मेकॅनिकल डिपार्टमेंटचा आढावा घेणार आहोत. 1 ऑगस्ट 2019 रोजी लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या कार्याची व कर्तृत्वाची एक शॉर्ट फिल्म सादर करण्यात आली. 5 सप्टेंबर 2019 रोजी मेकॅनिकल डिपार्टमेंटमध्ये टीचर्स डे सेलिब्रेट करण्यात आला. त्यामध्ये शिक्षकांसाठी विविध प्रोग्राम अरेंज करण्यात आले. 15 सप्टेंबर 2019 रोजी इंजिनियर्स डे निमित्त मेकॅनिकल डिपार्टमेंटने विविध खेळाचे आयोजन केले होते. त्यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळाला. 3 जानेवारी 2020 रोजी सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याची व कर्तृत्वाची माहिती सांगण्यात आली. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त डिप्लोमा मेकॅनिकल डिपार्टमेंटने परेड अरेंज केली होती. 28 जानेवारी 2020 रोजी टेक्निकल इव्हेंटच्या वेळी कॅटॅपॉल्ट या खेळाचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये भरघोस विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळाला. 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने वुमन एम्पॉवरमेंट या विषयावर एक पथनाट्य सादर करण्यात आले. तसेच क्रीडा विभागात क्रिकेट व व्हॉलीबॉल या खेळामध्ये विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळवून मेकॅनिकल डिपार्टमेंटचे नाव उंचावलेले आहे. कॅमेरामॅन मकरन सोबत पूजा पौशे. 2019-20 मधील ENTC डिपार्टमेंटचा आपण आढावा घेणार आहोत. प्रथमतः जानेवारी महिन्यात झालेल्या ज्ञानाविष्कार या टेक्निकल इव्हेंटमध्ये आपल्या विद्यार्थ्यांनी JSLV Mark 3 याची उत्तम प्रतिकृती साकारली होती. तसेच त्यांनी राईट टेक्स्ट, इनोव्हेटिव्ह मास्टर्स यासारख्या स्पर्धांचे आयोजन केले होते. या स्पर्धांना इतर कॉलेजातील विद्यार्थ्यांनीही उत्तम प्रतिसाद दिला होता. तसेच बेस्ट आउटगोईंग स्टुडंटचा अवॉर्ड देखील आपल्या डिपार्टमेंटच्या विद्यार्थिनींनी मिळवला. तसेच बेंगलोर येथे झालेल्या इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये आपल्या विद्यार्थ्यांनी स्पेशल मेन्शन अवॉर्ड देखील मिळवला. आपल्या डिपार्टमेंटने प्रॅक्टिकल नॉलेजला महत्त्व देत स्कायलॅब सारख्या वर्कशॉपचे आयोजन देखील केले होते. आपण मातृभाषा दिन देखील साजरा केला. मला आवडलेले पुस्तक यावर वक्तृत्व स्पर्धा घेत आपण मराठी राजभाषा दिन देखील साजरा केला. तसेच मिस ENTC हा उपक्रम राबवत आपण महिला दिन देखील साजरा केला होता. लॉकडाऊनच्या काळात मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून आपण व्हर्च्युअल पद्धतीने पुस्तक दिन, योगा दिन, गुरुपौर्णिमा, शिक्षक दिन साजरे केले. यांमध्ये आपण ऑनलाईन पद्धतीने एक वक्तृत्व स्पर्धा तसेच संवाद गुरु शिष्याचा हे उपक्रम राबवले. तसेच यावर्षी अंतिम वर्षातील बहुतांश विद्यार्थ्यांना प्लेसमेंट देखील मिळाले. कॅमेरामन मयूर सोबत मी प्रथमेश बोधे. धन्यवाद. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. यानंतर आपण आणखी अजून गोष्टी जाणून घेणार आहोत आपल्या ज्ञानश्रीबद्दल. पण त्याआधी घेऊयात एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत रहा ज्ञानश्री न्यूज. प्रत्येक गोष्टीला सुरुवात करावी लागते. तो जो पाया भक्कम असेल तरच पुढं झाड चांगलं होतं किंवा कुठली इमारत बांधली जाते. आणि तो पाया बाळांनो तुम्ही लोकांनी बांधलेला आहे आणि त्याचा मला आयुष्यभर गर्व आहे. माझं नाव रवींद्र शंकर पाटणे. BE पासआउट पहिलीच बॅच असेल आमची. माझ्या आयुष्यातील सगळ्यात बेस्ट कॉलेज म्हटलं तरी हरकत नाही. आपल्या बसलेल्या शेजारच्या मुलाला ओळखा, आपल्या मित्राला ओळखा आणि तो काय करतोय काय नाही करत आहे ह्याचं समजून घ्या. तुमची इन्स्टिट्यूट तुमच्यासाठी आहे. तुमच्या सगळ्या अडचणी असून दे, तुमचा आनंद असून दे. मी 2-3 जणांचे लग्नही अटेंड केलेले आहेत आणि ह्या गोष्टीला नक्की आम्हाला बोलवा, कारण का हा आनंद तुमच्या चेहऱ्यावरचा बघायसाठीच हे कॉलेज आहे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा ज्ञानश्री न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. वळूयात आपल्या पुढच्या बातमीकडे. यानंतर आपल्या सोबत आहेत आपल्या न्यूज चॅनलचे प्रतिनिधी सिव्हिल मधून पूजा आणि मेकॅनिकल मधून दिव्या. नमस्कार.
2019-2020 या शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा आढावा आपण घेणार आहोत. 5 सप्टेंबर या दिवशी शिक्षक दिन साजरा करण्यात आला. या दिवशी मुलांनी शिक्षक बनून ज्ञानदानाचे काम केले. 14 सप्टेंबर या दिवशी हिंदी दिनाचे औचित्य साधून शिक्षकेतर कर्मचारी यांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. 15 सप्टेंबर या दिवशी इंजिनियर्स डे सेलिब्रेट करण्यात आला. या दिवशी टॉवर मेकिंग अँड मटेरियल आयडेंटिफिकेशन हे इव्हेंट देखील घेण्यात आले. 24 सप्टेंबर या दिवशी जलशक्ती दिन साजरा करण्यात आला. या दिवशी ड्रॉइंग ऑन जलशक्ती ही कॉम्पिटिशन घेण्यात आली. तसेच 2 ऑक्टोबर महात्मा गांधीची जयंती निमित्त विशेष पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. हे पथनाट्य गजवडी गावातील हायस्कूल व कॉलेजमध्ये दाखवण्यात आले. पथनाट्याचे शीर्षक होते सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट अँड वेस्ट वॉटर मॅनेजमेंट. त्याचप्रमाणे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त आर्ट, क्राफ्ट अँड रांगोली कॉम्पिटिशनचे आयोजन देखील करण्यात आले व त्याचबरोबर मेजरमेंट अँड ब्रिज मेकिंग हे इव्हेंट सुद्धा घेण्यात आले. 28 जानेवारी ज्ञानोत्सव 2020 मध्ये स्लो बाईक रेसिंग, स्नेक अँड लॅडर, हँड अँड फूड चॅलेंज हे इव्हेंट देखील घेण्यात आले. त्याचप्रमाणे 21 फेब्रुवारी या दिवशी जागतिक मातृभाषा दिनाचे आयोजन करण्यात आले. या दिवशी निबंध लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. 28 फेब्रुवारी रोजी नॅशनल सायन्स डे साजरा करण्यात आला. या दिवशी मुलांनी सायन्स रिलेटेड प्रोजेक्ट्स तयार करून त्यांचे एक्झिबिशन भरवले होते. अशाच प्रकारे 5 जून रोजी पर्यावरण दिनानिमित्त ज्ञानेश्वरी कॉलेजमध्ये विशेष पथनाटकाचे सादरीकरण करण्यात आले व पर्यावरण दिनाचे महत्त्व पटवून दिले. त्याचप्रमाणे ट्रॅडिशनल डे 2020 मध्ये महाराष्ट्राची परंपरा जपत ज्योतिबाची सासनकाठी हा देखावा देखील सादर केला व प्रथम क्रमांकाचे मानकरी देखील सिव्हिल डिपार्टमेंट हे ठरले. एवढेच नव्हे तर 11 जानेवारी पुणे येथे बिल्डर असोसिएशन तर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय पथनाट्य स्पर्धेत देखील द्वितीय क्रमांक पटकावून सिव्हिल डिपार्टमेंटने ज्ञानेश्वरी कॉलेजचे नाव हे पुण्यातील झळकवले. अशाच प्रकारे अरविंद गवळी कॉलेजमध्ये घेण्यात आलेल्या कबड्डी स्पर्धेत देखील प्रथम क्रमांक पटकावला. एवढेच नव्हे तर सगळ्यात महत्त्वाचे आजच्या पिढीला हिंदू संस्कृतीचा महत्त्व पटवून देण्यासाठी 2018, 2019, 2020 या 3 वर्षांमध्ये शिवकालीन व शिववैचारिक नाटक सादर करण्यात आले. 2018 राजा शिवछत्रपती, 2019 कोंढाची फर्जत, 2020 शिवपुत्र संभाजी अशा प्रकारे हे सादर करण्यात आले. त्याचप्रमाणे सिव्हिल डिपार्टमेंटमधील मुलांना नामांकित कंपनी स्क्वेअर यार्ड यामध्ये प्लेसमेंट देखील मिळाली. त्याच प्रकारे हॉल ऑफ अँबॅसिडर 2020 हा अवॉर्ड सुद्धा मिळाला. अशा प्रकारे सिव्हिल डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळे इव्हेंट्स हे वर्षभरात साजरे करण्यात आले. कॅमेरामॅन विजयपूरसह मी पूजा भोसले. धन्यवाद. नमस्कार. 2019-20 या वर्षातील मेकॅनिकल विभागातील काही खास घडामोडींचा आता आपण आढावा घेऊयात. 26 जानेवारी 2020 ला कला आणि शिल्प प्रदर्शन म्हणजेच आर्ट्स आणि क्राफ्ट्स एक्झिबिशनचे प्रायोजन मेकॅनिकल विभागाकडून करण्यात आले. या प्रायोजनाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला. 20 फेब्रुवारी हा जागतिक मातृभाषा दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. या दिनानिमित्त मेकॅनिकल विभागाकडून निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. 29 फेब्रुवारी 2020 ला मराठी राजभाषा दिनानिमित्त इलोक्युशन म्हणजेच वक्तृत्व आणि क्विज कॉम्पिटिशन या स्पर्धांचे प्रायोजन करण्यात आले होते. या आयोजनाला विद्यार्थ्यांचा भरघोस असा प्रतिसाद लाभला. 9 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. या दिनानिमित्त विभागातील काही विद्यार्थ्यांनी महिला सशक्तीकरण या विषयावर पथनाट्य सादर केले. जागतिक नृत्य दिन 29 एप्रिलला साजरा केला जातो. या दिनी भारतात लॉकडाऊन असल्या कारणाने ऑनलाईन डान्स व्हिडिओ हा एक नवीन उपक्रम विभागाकडून राबविण्यात आला. तसेच विभागातील दिव्या उनकुले, साई प्रसाद थोरात, अक्षय गिडवी, महेश जाधव या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय पातळीवरील प्रकल्प सादरीकरण 2020 या स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवून मेकॅनिकलची पॉवर आणि शक्ती दाखवून दिली. यावर्षी झालेल्या वेशभूषे दिनी म्हणजेच ट्रॅडिशनल डे दिवशी या विभागाला 2020 चे द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक लाभले. तसेच यावर्षी झालेल्या क्रीडा महोत्सवात विभागातील काही विद्यार्थ्यांना क्रिकेट, खो खो, कबड्डी तसेच रस्सीखेच आणि फुटबॉल या खेळांचे ते विजयी मानकरी ठरले. तसेच विभागातील रोहित बड्डे सर यांना बेस्ट कॉन्ट्रीब्युटिंग टीचर
आणि शलाका जाधव मॅडम यांना बेस्ट अपकमिंग टीचर या पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच विभागातील अंतिम वर्षातील काही विद्यार्थ्यांना 25 विद्यार्थ्यांना कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये निवड झाली. कॅमेरामन ऐश्वर्यासोबत मी दिव्या उनकुले. धन्यवाद. आजच्या विशेष भागात आपण जाणून घेतली आपली ज्ञानश्री, पण आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. धन्यवाद.